गेल्या 18 वर्षापासून नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातील फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचातर्फे जातीय सलोखा जोपासण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। शिवजयंती, आंबेडकर जयंती यासह मानवतावादी संदेश देणाऱ्या सर्वच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम या विचार मंचाच्या वतीनं राबवले जातात। त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचातर्फे रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन देखील करण्यात येते। तर जातीय सलोखा अबाधित राहावा यासाठी यंदाही फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचातर्फे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचाचे हे 19वे वर्ष होते। या पार्टीला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला। 21 मार्च रोजी नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातील उस्मानिया चौकात या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। प्रांताधिकारी, DYSP, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी यांच्यासह सर्व धर्मीय धर्मगुरूंच्या प्रमुख उपस्थितीत हा इफ्तारचा कार्यक्रम पार पडला। सध्या देशात हिंदू मुस्लिम या दोन समाजात मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातील फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचातर्फे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। येथील उस्मानिया चौक येथे हा एकतेचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी मंचावर प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार सुनील सौदाने, पोलीस निरीक्षक विजय करे, मुख्याधिकारी शेषराव चौधरी, मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंह, मौलाना उस्मान, मोहम्मदी मदरसाचे मौलाना अय्यूब, बौद्ध भिक्षू दीपंकर, डॉक्टर सुनील बागरेचा, नगरसेवक कैलाश पाटील, महावितरण अधिकारी संदीप तळेले, मंचचे अध्यक्ष मिर्जा अहमद बेग, शिवकन्या संगीता सोनवणे यांच्यासह शहरातील सर्व धर्मीय धर्मगुरू, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते आणि हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी आपल्या भाषणातून आपले मत व्यक्त केले व देशाला सध्या एकतेची गरज असून नागरिकांनी देखील दोन समाजात तेढ निर्माण होईल असे काम करू नये असे मत व्यक्त केले गेले। यावेळी अध्यक्ष मिर्झा अहमद बेग, कार्याध्यक्ष फिरोज शेख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले। तर यावेळी पोलीस अधीक्षक बाजीराव महाजन यांनी सांगितलं की मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान निमित्तानं होणारी इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे। गेल्या 18 वर्षापासून फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच हा स्तुत्य उपक्रम करत आहे। सध्या देशात हिंदू मुस्लिम या दोन समाजात तेढ निर्माण करून तरुणांची माथी भडकावून त्यांना दंगली करण्यासाठी प्रवृत्त केलं जाण्याचा प्रयत्न होतोय। मात्र आपण आपल्या घरातील तरुणांना यापासून दूर ठेवलं पाहिजे असं वक्तव्य उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव महाजन यांनी यावेळी व्यक्त केले। मनमाडवरून आवेश कुरेशी, विकास समाचार। प्रयत्न आपल्याला हाणून पाडायचे आहे आणि मनमाड शहराची एकता आपल्याला कायम राखायची आहे। सोशल मीडियाच्या मार्फतीने काही जे अल्पवयीन मुलं असतात, साधारण 14-15 वर्ष वयाची, ती मुलं कोणाच्या तरी कार्यक्रमामध्ये येऊन काहीतरी स्टेटस ठेवतात आणि त्याचा परिणाम हा पूर्ण देशभर होत असतो। तर माझं या निमित्ताने सर्वांना आव्हान आहे का अशा प्रकारचे जे कोणी मुलं वगैरे असतील त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर लक्ष द्यायचं आहे आणि कुठल्याही प्रकारचं अशा गोष्टींपासून त्यांना लांब ठेवायचं आहे आणि आपल्या देशामधली जो भाईचारा आहे तो कायम ठेवायचा आहे। त्या पवित्र सणाच्या निमित्ताने सर्वच मनमाडवासीय, सर्व धर्माच्या लोकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा। यानंतर आपल्या सर्व धर्म समभाव जोपासत इफ्तार रोजा पार्टीचं आयोजन केलं आहे, हे नक्कीच कौतुकास्पद आहे। येणाऱ्या ईदी निमित्त मी माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो व 2 शब्द बोलतो इथं थांबतो। लोक आहे असं काहीच नाही का फक्त मुस्लिमच
समाज त्यांच्यामध्ये आहे, त्यांच्यामध्ये हिंदू आहे, बाकी सर्व जातीचे लोक आहेत, त्याच्यामध्ये कायम जे उपक्रम ते राबवतात आणि त्याच्यामध्ये सर्व लोकांना ते सहभागी करतात, त्याच्याबद्दल त्यांचे सर्व मनापासून आभार आणि पुढं येणाऱ्या रमजान ईदच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.